नमस्कार, अयोध्याज मी निवल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण चंपाषष्ठी विशेष वांगी न भाजता वांग्याचं भरीत बनवणार आहोत. अतिशय झटपट व चविष्ट असं हे वांग्याचं भरीत तयार होतं. तर भरीत बनवायला आता आपण सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा इथे मी मध्यम आकाराची 3 गावरान वांगी घेतली आहे. या वांग्याचं भरीत खायला अगदी छान लागतं. आता वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहे. पहिल्यांदा वांग्याचे काटेरी देठ आपण कापून नंतर त्याचे 2 उभ्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तर बघा आता इथे वांग्याच्या 2 अशा प्रकारच्या उभ्या फोडी तयार करून घेतल्या. अशाच प्रकारे आपल्याला सर्व वांगे हे कट करून घ्यायचे आहेत. आता हे वांगे आपल्याला लगेच पाण्यात टाकून धुवून घ्यायचे आहेत. पाण्यामध्ये धुवून घेतल्यामुळे हे वांगे लवकर काळे पडत नाहीत. आता आपण गॅसवर कढईमध्ये 1 चमचा तेल हे गरम व्हायला ठेवले आहे. आता त्यात आपल्याला वांग्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत. फोडी आपल्याला हळू टाकायच्या आहेत, नाहीतर तेल हे अंगावर उडू शकतं. आता या फोडी आपल्याला 1 मिनिटभर तेलात चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या व 2-3 आल्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. यानंतर यात आपल्याला 3 अखंड हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि ते हे सर्व तेलात परतून घ्यायचं आहे. आता वांग्यासोबतच आलं, लसूण, हिरव्या मिरच्या तेलात परतून वाफवल्यामुळे भरताला आपल्या छान असा स्मोकी फ्लेवर येतो आणि त्याला चवही खूप छान येते. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं आपल्याला वाफ देऊन घ्यायचं आहे. वांगी आपली वाफवली जातात तोपर्यंत आपण भरतासाठी कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेणार आहोत. इथे मी 4 छोटे कांदे साल काढून धुवून घेतले आहेत. धुवून घेतल्यामुळे कांदे कापताना कांद्याची कडू आपल्या डोळ्यांना अजिबात येत नाही. तर बघा एकदम बारीक असे कांदे हे सर्व मी इथे कट करून घेतलेले आहेत. आता कांदा हा आपला इथे कट झालेला आहे. बघा एकदम बारीक कांदा मी कट करून घेतलाय. आता हा कांदा आपल्याला साईडला करून घ्यायचा आहे आणि 1 मोठा टोमॅटो आपल्याला कांद्याप्रमाणेच एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो बारीक कट केल्यामुळे तेलात लवकर परतले जातात आणि आपल्या भरताला कांदा टोमॅटोमुळे छान अशी चवही येते. त्यामुळे एकदम बारीक असा कांदा टोमॅटो इथे मी कट करून घेतला आहे. आता इथे 10 मिनिट झालेली आहे. आता आपण कढईवरचं झाकण काढून बघूया. तर वांगी ही आपली छान अशी वाफवली गेलेली आहे. आता ही वांगी आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे. तर थंड करण्यासाठी ही वांगी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता वांगी ही आपली थंड झालेली आहे. तर आता थंड झाल्यानंतर वांगी ही आपल्याला पावभाजीच्या स्मॅशरने आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे. वांग्याची साल ही पातळ असल्यामुळे ही वांगी छान अशी स्मॅश झालेली आहे आणि त्याची सालही व्यवस्थित स्मॅश झाली आहे. तर बघा इथे 5 मिनिटं लागले ही संपूर्ण वांगी, आलं, लसूण आणि मिरची मला स्मॅश करून घ्यायला. तर बघा आता हे इथे छान असं व्यवस्थित स्मॅश झालं आहे आणि एकजीवही झालेला आहे. आता त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेणार आहोत. तेल हे गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा जिरे व 1 चमचा मोहरी टाकून घेतली. हे दोनही छान फुलल्यानंतर त्यात बारीक कट करून घेतलेला कांदा हा परतण्यासाठी आपण टाकून घेतला. कांदा हा आपल्याला लालसर सोनेरी रंग येईपर्यंत आणि चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता 5 मिनिट आपण कांदा तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे. आता कांद्याचा रंग बदलला आहे आणि कांदा परतून झाला आहे. यात आपण आता बारीक चिरलेला टोमॅटो हा टाकून घेतला आहे आणि कांद्यासोबतच टोमॅटोही आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता इथे यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो हा आपला लवकर परतला जातो व तो लवकर मऊ देखील होतो. आता हे सर्व आपलं परतलं गेलंय. यात आता अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची, 1 चमचा धना पावडर व थोडासा गरम मसाला आपण टाकून घेणार आहोत. बघा आता इथे सर्व मसाले मी यात टाकून घेतलेले आहेत. आता हे मसालेही आपल्याला कांदा टोमॅटो सोबत मिनिटभर छान असे मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. आता हे सर्व चांगलं परतून झाल्यानंतर आपण यामध्ये स्मॅश करून घेतलेले वांगे टाकून घ्यायचे आहे आणि कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांसोबत हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता परत एकदा आपल्याला पावभाजीचं स्मॅशर घ्यायचं आहे आणि पावभाजीच्या स्मॅशरने आपण हे सर्व परत एकदा स्मॅश करून घेणार आहोत. हे सर्व स्मॅश केल्यामुळे एकजीव होईल आणि एकजीव झाल्यामुळे आपल्या भरिताला मस्त अशी छान चव येणार आहे. त्यामुळे आपण हे व्यवस्थित स्मॅश करून आता एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा आता इथे वांग्याचे भरीत हे आपले छान तयार झालं आहे. बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे.
तर झटपट असा वांग्याचं भरीत आता इथे आपल्यात तयार आहे। हे भरीत भाकरी किंवा चपाती दोन्ही सोबतही छान लागतं। बाजरीच्या भाकरीसोबत भरीत म्हणजे स्वर्ग सुखच।